नमस्कार मित्रांनो, माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण धनगर समाजातील लोकांसाठी शासनाने मेंढी चराई अनुदान म्हणून योजनेअंतर्गत महिन्याला 6,000 असे 4 वर्षाचे 4 महिन्यामध्ये 24,000 मिळणार आहेत। त्याविषयी आपण अर्ज कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वांनी आपल्या क्रोम ब्राउझरमधून महामेश या वेबसाईटवर जायचं। त्यावर तिथून आपण त्याविषयी थोडी आपण माहिती जाणून घेऊ, कसा फॉर्म भरायचा काय नाही। त्यांची योजना काय आहे, 20 मेंढ्या किंवा 1 मेंढा नर असले पाहिजे। पात्रता काय ते 20 वर्षापासून 60 वर्ष असले पाहिजे कमीत कमी। जास्त वयातील भरता येत नाही। महामेश या साईटवर आला, महामेश.org या साईटवर यायचं। मग नंतर तिथून अर्ज निवडा यावर ऑप्शन क्लिक करा। मग आपण नवीन नोंदणी केली असल्यामुळे नवीन करायची असल्यामुळे नवीन नोंदणी याच्यावर क्लिक करा। इथं ऑप्शन येते अर्जदाराचे प्रकार। यामध्ये आपण वैयक्तिक अर्ज, कारण स्वतःसाठी बचत गट, जर तुमच्याकडे बचत गटामार्फत किंवा FPO मध्ये भरत असाल तर त्यावरती क्लिक करू शकता। आपण वैयक्तिक याच्यावर करणार आहोत। मग याच्यावर अटी सांगली आहे। तिथं अटी 18 वर्षापेक्षा कमी नसावे किंवा 60 वर्षापेक्षा जास्त नसावे। मग ते धनगर समाजातीलच असला पाहिजे आणि त्यातल्या कुटुंबात एकाच व्यक्ती योजनेचा लाभ घेता येईल असं सांगितलेलं आहे। हे बंद करा। मग नंतर पुढे जा। इथं पहिलं नाव स्वतःचं नाव टाका। मग इथं वडिलांचं नाव, आडनाव, मग इथे आधार क्रमांक टाका। आधार क्रमांक दोघांचे टाका इथे। मग आधार क्रमांक एक वेळेस टाकला, आधार क्रमांकाची पुष्टी करा, डबल टाका। जन्मतारीख जे आधार कार्डवर आहे त्याचनुसार जन्मतारीख टाका। इथे वय कमीत कमी 18 किंवा 60 मध्ये असावे। यामुळे त्याच्यावर जे आधार कार्डवर वय असेल ते वय टाका। पुरुष इथं लिंग निवडा। इथं मोबाईल नंबर टाका। ईमेल ID असल्यास टाका, नाही तर नाही, त्याची काही गरज नाही। जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग हो किंवा नाही निवडा। जिल्हा निवडा इथे। मग त्यावर तालुका इथं निवडा। त्या थोडं खाली आलं तर इथं गावाचं येतं। इथं जात प्रमाण ऑटोमॅटिक येऊन जाईल, कारण जात कंपल्सरी त्यांनी धनगर SC धनगर NTC साठी निवडलेली आहे। त्यामुळं मग इथं पोटजात निवडायची। इथं धनगर म्हणून निवडायचं किंवा जे तुमची पोटजात आहे ते निवडा। मग जात प्रमाणपत्र, ज्याच्याकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांनी हो म्हणायचं किंवा नाही। मग ज्याच्याकडे आहे त्यांच्यात ॲक्सेप्ट होणार आहे। मग इथे राशन कार्ड नंबर टाका। RC नंबर, त्याला आपण RC नंबर म्हणतो। मग जे विवाहित आहेत मग इथं होय करा इथं। मग एकूण अपत्याची संख्या, ज्याची तुमच्याकडे 2, 3 आहेत, जर 2च चालतात। 2001च्या नंतर जर किमान 2 असतील तरच लागू फॉर्म होते, नाही तर 3 असेल तर लागू होत नाही, पुढे जात नाही किंवा सरळ बाहेर फेकते। मग इथं बँकेचं नाव टाका। इथं मग खाता क्रमांक टाका। इथं IFSC कोड बँकेच्या पासबुकवर असते, तिथून टाकू शकता। मग शाखा निवडा। तुमच्या एरियाचा पिनकोड टाका। मग पुढे अजून पुणे खाली कुटुंबाची माहिती भरा। इथं एकूण कुटुंबात सदस्य संख्या किती आहेत म्हणून निवडायचं आहे। पण इथं तुमचं एक नाव, ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज भरणार आहात ते नाव सोडून देऊन त्यातले बाकीचे नाव जितके राशन कार्डावर आहे तितक्याचं नाव टाका। किमान आता मी समज 4 माणसे, इथे 4 टाकलात तर इथे 4 जणांचा आता आधार कार्ड टाकावं लागेल। म्हणजे तुमचं नाव सोडून बाकीचे म्हणजे 4 टाकायचे। आजी आजोबा जे घरात जे आहेत ते त्यांचे टाकायचे 4 जणांचे आधार क्रमांक। जे राशन कार्डवर जे नाव आहेत जसे तसं टाका, ते बी इंग्लिशमधून टाका, म्हणजे कदाचित रिजेक्ट होणार नाही, मॅसेज येईल। मग इथं नियम अटी हे करा। खाली सबमिट बटनावर क्लिक करा। सबमिट बटन पूर्ण झाल्यावर पुढे एक 16 नंबरचा फॉर्म येईल, तिथं 16 नंबरचा फॉर्म टिक करायचं। मग ते ॲक्सेप्ट करून टाकून पुढे जायचं। मग तुम्हाला OTP मॅसेज येते। मॅसेज येऊन त्यावर
तुमचा पासवर्ड आणि युजर नेम दिला जातो। ते पुन्हा जर तुमचं नाव यादीमध्ये आला तर त्यामध्ये ओपन करून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही। तर तुम्ही सहज हे मोबाईल घरी बसल्या जागी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा याच्यावर भरू शकता तुम्ही। तुम्हाला ही माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला। अशीच माहिती पुणे मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।